असते, देशमुख साहेबांबद्दल असते, जयंत पाटलांचं, सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते. म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार, 300 खासदार, एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, काहीतरी टॅलेंट आहे ना. त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष, त्याचीच हवेसे वाटतायत ना. म्हणजे काहीतरी दम आहे ना उसमें. पिटिशन आहे तुमची नाव. येस सर, येस आहे. आज हिअरिंग आहे, काय एकूण तुमचं असेसमेंट आहे? नाही, आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय. तयारी कसली, अजून पहिली ऑर्डर तर येऊ दे. 1:30 म्हणजे लंचच्या आधी आली तर 1:30च्या आधी, नाही तर लंच नंतर 3-3:30ला ऑर्डर येईल आणि त्याच्यावर ऑर्डर आल्यावर मी तुमच्याशी सविस्तर बोलेन. हा 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 बावनकुळे जयंत पाटलांना घ्यायला, जर मोदींच्या विकासाच्या याच्यावर त्यांनी जर विश्वास ठेवून पक्षात आले तर आम्ही त्यांना घ्यायला तयार आहोत. म्हणजे व्हॉट ॲरोगन्स, व्हॉट ॲरोगन्स, माय गॉड. हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत. आश्चर्य मला वाटतंय, कारण का मी भारतीय जनता पक्षाला फार जवळून पाहिलंय. अटलजींपासून, सुषमाजींपासून केवढे मोठे नेते आम्ही पाहिलेत. त्यांच्यात अहंकार कधी नव्हता. ही अहंकाराची भाषा कसं काय भारतीय जनता पक्ष करते, मला आश्चर्य वाटतंय. एवढा सुसंस्कृत पक्ष, हो काय झालंय त्या पक्षाला. ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये भेट झाली. आता भाजपला मनसेची पण गरज वाटते असं वाटतं का? कारण की इतर लोकांना तर फोडाफोडी सुरूच केली. म्हणजे तुम्हीच विचार केला पाहिजे. तुम्ही एक जरा अनालिसिस करा. पक्ष फोडले, घरं फोडली, आता राज यांना भेटायला चालले. म्हणजे कितीही ताकद त्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही आहे की आपण जिंकू शकू. याच्यातच मला असं वाटतं, ह्या तुमच्या प्रश्नातच सगळं उत्तर दडलंय. थँक्यू.